मित्रांनो, मी आहे पाणी शोधक प्रकाश जोगेकर। माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी आलेलो आहो मुक्काम पोस्टाने, तालुका धरणगाव आणि जिल्हा आहे जळगाव। दादांचं नाव काय? दीपक पाटील। दीपक भाऊ पाटील यांच्या शेतामध्ये या ठिकाणी बोरचा पॉइंट शोधलेला आहे। तर बऱ्याचशा फॉल्टी लाईन, रिकाम्या लाईन या 5.5 एकरामध्ये आहेत। तर या पॉइंटची विशेषता अशी आहे, या यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकण्याचे विशेषता अशी आहे की मित्रांनो, पूर्व पश्चिम चेक केलं तर एक लाईन आम्हाला मिळालेली आहे, उत्तर दक्षिण लाईन। आणि उत्तर दक्षिण चेक केलं तर एकही लाईन आम्हाला मिळाली नाही। त्याच्यामुळे कसं करावं, काय करावं, तर जे पाणी शोधक आहे त्यांना बी माझा एक सांगणं आहे किंवा एक विनंती आहे की अशा प्रसंग तुमच्यावर येऊ शकतो की शेतामध्ये एकच लाईन मिळते, दुसरी लाईन मिळत नाही। तर अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस एक काम करायचं, जी लाईन रिकामी झालेली आहे पण ती फॉल्टी नसावी, रिकामी झालेली आहे, त्या लाईनवर क्रॉस आपण घ्यावा। या ठिकाणी बघा, मी तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये। ही उत्तर दक्षिण लाईन, पूर्व पश्चिम फिरल्यानंतर उत्तर दक्षिण लाईन आम्हाला मिळाली। ही बघा, ही भरलेली लाईन आहे, याच्यामध्ये पाणी आहे। आणि दुसरी पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण फिरलो तर पूर्व पश्चिम लाईन मिळालेली आहे। ही बघा पूर्व पश्चिम लाईन, ही मात्र रिकामी आहे। आता तिला ओळखायची कशी ते तुम्हाला थोडक्यात सांगते। या लाईनवर सरळ चालत जातं। हे बघा, तारा व्यवस्थित, गडबड करायची नाही। अशा स्थिर झाल्यानंतर त्या लाईनवर आपण चालायचं। हे बघा, मी आता या लाईनवर चालत आहे। तारा कुठल्याही प्रकारची हालचाल करत नाही, स्थिर आहेत। याचा अर्थ असा आहे की ही लाईन मोकळी झालेली आहे, परंतु याच्या आधी ती चालू होती। यावेळेस बारिश फार कमी झाल्यामुळे एवढ्या लाईन शॉर्ट झालेल्या आहे, फॉल्टी आहे आणि रिकाम्या पण झालेल्या आहेत। ही एक रिकामी लाईन आपण घेतली आणि ही रिकामी लाईन आणि ही भरलेली लाईन, इथे एक क्रॉस मिळाला। हा एक क्रॉस, तर क्रॉस मिळाल्यानंतर ऑटोमॅटिकली 2 लाईनी इथे मला सापडल्या। या क्रॉसच्या मधामध्ये ही एक लाईन आपल्याला सापडलेली आहे। ही बघा, ही लाईन चालू आहे। दुसरी लाईन चेक केल्यानंतर दुसरी लाईन पण सापडली। ही बघा दुसरी लाईन, ह्या 2, ही एक आणि ही एक, 2 आणि ही एक उत्तर दक्षिण भरलेलीच आहे। अशा प्रकारे 3 लाईनी आपल्याला इथे, 3 झरे सध्याच्या घडीला चालू कंडिशनमध्ये सापडलेले आहे। तर असं तुमच्यासोबत होऊ शकते। तर हेच काम करायचं, ती मोकळी लाईन ओळखायची आणि त्या मोकळी लाईन आणि एक भरलेली लाईन अशा 2 लाईनीचा क्रॉस घेऊन ऑटोमॅटिकली आपल्याला ह्या 2 लाईन, योगायोगाने 2 लाईन मिळतात। किंवा एक लाईन पण, म्हणजे 2 लाईनही मिळू शकते, 3 लाईनही मिळू शकते। तर शॉर्टनेस खूप आलेला आहे, त्याच्यामुळे काही का होईना शेतकऱ्याला पाणी मिळून द्यायचं आहे। ते 2 इंच का असेना, 1 इंच का असेना, 1.5 इंच का असेना, पण आपला प्रयत्न आहे शेतकऱ्याला कोणत्याही हालतीमध्ये, कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी मिळवून देणे। ही लाईन जरी मोकळी आहे तरी पण ते कालांतराने यावर्षी जर चांगली बारिश झाली ती भरण्याचे चान्सेस आहे आणि खूप दिवस पण टिकण्याचे चान्सेस आहे। तर या घडीला जवळजवळ
1.5 ते पावणे 2 इंच जरी इथं पाणी आहे तरी हे पाणी मला असं वाटतं हे टिकाऊ पाणी राहणार आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे हे आता उरलेल्या लाईनी आहेत ह्या शिल्लक आहेत, त्याच्यामुळे या लाईनवर जर दादांनी क्रॉस घेतला पॉईंट घेतला तर इथे पाणी लागण्याची। आणि असाच एक पॉईंट मी करंजाड नावाचं गाव आहे त्या ठिकाणी पण असंच झालं, तर त्या ठिकाणी सुद्धा एक मोकळी लाईन घेतली आणि ॲटोमॅटिकली 3 लाईन मला मिळाल्या। तर त्या 3 लाईनीच्या क्रॉसला त्यांना बऱ्यापैकी म्हणजे 2 इंच पाणी तिथे मिळालं। तो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये टाकणारच आहो मी आता, त्या करंजाड गावचा व्हिडिओ आहे। तर आता 11 तारखेला पॉईंट दिला होता, 15 तारखेला त्यांनी पॉईंट केला म्हणजे 4 दिवसांनी, तर त्याला पाणी लागलेलं आहे। मी तो व्हिडिओ या व्हिडिओच्या सुरुवातीलाच टाकणार आहोत। तर अशा प्रकारे मित्रांनो बऱ्याचशा अडचणी येतात शेतकऱ्यांना, पाणी शोधकांना बऱ्याचशा अडचणी याच्यामध्ये। फॉल्टी लाईन आहे, रिकाम्या लाईन आहे, तर त्यावर आपण बऱ्यापैकी विजय मिळवलेला आहे। आणि काम करताना खूप सायलेंटली आणि हळूहळू हे पाणी शोधण्याची पद्धत एकदमच हळूहळू असावी, कारण की घाई गडबड जर झाली तर कसं आहे ती लाईन वगैरे आपल्यापासून सुटू शकते किंवा फॉल्टी लाईनवर सुद्धा आपण पॉईंट देण्याचे चान्सेस आहे। त्याच्यामुळे बरेचसे जे बोर फेल जाऊन राहिले, बऱ्याचशा इन्स्ट्रुमेंटनं आपण चेक करतो, मशिनी आहे, आधुनिक मशिनी आहे, त्यांची सुद्धा बोर फेल आहे, नारळावरची सुद्धा फेल आहे। असं मी म्हणत नाही की तारावरचे पण फेल आहेत, तारावरचे पण फेल आहेत, पण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकाचं जे टेक्निक आहे ती आपल्याला काही ना काही संकेत देत असते, त्यावर आपण बारकाईने अभ्यास करून अभ्यास जर केला तर आपल्याला त्या गोष्टी कळतात, फॉल्टी लाईन, रिकामी लाईन आणि लोडेड लाईन। तर यावर अभ्यास होणे गरजेचे आहे आणि रिझल्ट चांगला मिळतो। अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ खूप बघता, परंतु सबस्क्रायबर मात्र ज्याप्रमाणे व्हायला पाहिजे त्याप्रमाणे चॅनल सबस्क्राईब होत नाही। तर माझी तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद मित्रांनो।